जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचं आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण। जम्मू आणि श्रीनगर दरम्यान आता मिळणार रेल्वे कनेक्टिव्हिटी। आज 352वा शिवराज्याभिषेक दिन। किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी। रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन। लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाला पुन्हा फटका। 410 कोटींचा निधी वळवला। ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकमध्ये शिवसैनिक आणि मनसैनिकांचं मनोमिलन। मनसेच्या कार्यालयातल्या पूजेला ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी। दोन्ही पक्षांच्या सैनिकांची गळाभेट। मुंबईतील गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटीमध्ये ईदनिमित्त जनावरांच्या कत्तलीला स्थानिकांचा विरोध। विरोधानंतर कत्तलीची दिलेली परवानगी बीएमसीनं केली रद्द। राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय। मुंबई पुण्यासह 30 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी। राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार। दसॉल्ट एव्हिएशन आणि TSL मध्ये महत्त्वाचे करार। हैदराबादमध्ये उभारण्यात येणार अत्याधुनिक केंद्र। राज्य सरकारने ग्रामीण क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। गाव तिथे पैलवान ही योजना पुढील 5 वर्षांमध्ये प्रभावीपणे राबवली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मंत्री गुलाबराव पाटलांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये आलेल्या गुलाबराव देवकरांवर निशाणा साधलाय। काही लोक सत्तेशिवाय जगू शकत नाही अशी टीका त्यांनी केली आहे। आम्ही सत्ता गेली तरी पक्षांतर करण्याचा कधी विचार आयुष्यात आणला नाही। आम्ही शिवसेना सोडली असं लोक म्हणत असतील तर आम्ही शिवसेना सोडलेली नसून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा वाचवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदेंची साथ दिली असं ते म्हटले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा द्वितीय कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप सोहळा नागपूरच्या रेशीम बागेत पार पडला। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना संबोधित केलं। यावेळी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भाष्य केलं। भारतीय सैनिकांच्या क्षमतेचं आणि वीरतेचं त्यांनी कौतुक केलं। सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर अनेक वर्षांनी एकत्र आले। सदाभाऊ खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून काढून टाकल्यानंतर आज पहिल्यांदाच 8 वर्षांनी दोघांची भेट झाली। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मागणी करत नाशिकमध्ये मनसेचे आणि उबाटाचे शिवसैनिक एकत्र आले। मनसेच्या नाशिकमधील कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उबाटाच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असलेली प्रतिमा मनसैनिकांना भेट दिली। ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन भाजपचं आक्रमण थांबवायचं आहे त्यांनी एकत्र यावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं। राज ठाकरेंनी मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसाचं हित जपणाऱ्या इतर पक्षांनी देखील एकत्र आलं पाहिजे, नाहीतर मुंबई आपल्या हातात राहणार नाही असं संजय राऊत म्हटलं। 2 ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे। मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची इच्छा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे। काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। सर्वसामान्य कार्यकर्त्यांची दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत अशी इच्छा असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हटले। जर काही व्हायचं असेल तर पांडुरंगाची इच्छा असं सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या। याची आठवण देखील मिटकरी यांनी करून दिली। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे। अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे। योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत 7 लाखांहून अधिक नवमतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याचं स्पष्ट झालंय। नवमतदारांनी विधानसभा निवडणुकीनंतर नवीन नोंदणी केली असल्यानं नियमानुसार त्यांना मतदान करता येणार नाहीये। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे पालखी मार्ग आणि तळाची पाहणी करणार आहेत। याची सुरुवात दुपारी पंढरपूर इथून होणार आहे तर संध्याकाळी 6:30च्या सुमारास नीरा दत्त घाट इथे ही पाहणी संपेल। सुमारे 140 किलोमीटर अंतराचा हा दौरा असणार आहे। 13 किंवा 14 जूनपर्यंत मान्सून पश्चिम विदर्भात सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय आणि त्यानंतर 17 जूनपासून पूर्व विदर्भात मान्सून सक्रिय होणार आहे तर नागपुरात पावसाचा जोर कमी असल्याचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवलाय। राज्यात येत्या 3 दिवसात पुन्हा वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह 30 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे।
सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 117 गावातील 604 शेतकऱ्यांना फटका बसलाय। 200 हेक्टरवरील फळ आणि बागायती पिकांना फटका बसला असून कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे सुरू केले। राज्य गणवेश योजनेसाठी एकूण 42,97,790 पात्र लाभार्थ्यांकरता प्रति लाभार्थी 2 गणवेश संचासाठी 600 रुपयांप्रमाणे 181,47,97,000 निधी सरकारकडून मंजूर झालाय। नागपूर पालिकेत बऱ्याच काळानंतर मोठे बदल करण्यात आलेत। 5 कार्यकारी अभियंत्यांसह 3 उपअभियंता आणि 12 कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत, तर पदोन्नतीनंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या 7 कार्यकारी अभियंत्यांना पोस्टिंग देण्यात आली आहे। यापुढे गृहनिर्माण प्रकल्पांचे महारेरा प्रमाणपत्र आणि त्यासोबतचे परिशिष्ट वाचले तरी प्रकल्पाबाबतची मूलभूत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे। महारेरानं नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना द्यायच्या नोंदणी प्रमाणपत्रात ग्राहकांना प्रकल्पाबाबतची कुठली प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते हे लक्षात घेऊन ग्राहकाभिमुख आमूलाग्र बदल केलेले आहेत। सामान्यांसाठी घरांचा साठा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 20% घरांना आता निवासयोग्य दाखला अनिवार्य आहे। जोपर्यंत दाखला मिळणार नाही तोपर्यंत प्रकल्पाला हिरवा कंदील मिळणं यापुढे कठीण होणार आहे। बस प्रवासासह स्थानकांवर चोरीसह महिलांची आणि मुलींची छेडछाड करण्याचं प्रमाण वाढल्यानं आता अशा टवाळखोरांवर पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे। यासाठी पोलीस गस्त घालणार असून पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 26 जणांची नेमणूक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं तयारी केली असून वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पुण्यातून 700 बस पंढरपूरसाठी सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुणे खात्यातील 14 आगारातून पंढरपूरसाठी एसटी गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात येते। यामध्ये 350 बस या पुणे विभागाच्या आहेत तर इतर 350 बस या मुंबई, प्रदेश आणि विदर्भातून मागवण्यात आलेल्या आहेत। सांगली जिल्हा बँकेचे 50,58,00,000चं नुकसान झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरू असलेल्या चौकशीवरील स्थगिती अखेर उठवण्यात आली आहे। त्यामुळे या चौकशीचा मार्ग आता खुला झालाय। ऊसतोड कामगारांसाठी सरकारकडून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची 2019 मध्ये स्थापना करण्यात आली। मात्र स्थापनेपासून आजपर्यंत या महामंडळाला सरकारनं एकही रुपया दिलेला नाही। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण पार पडलं। या प्रकल्पासाठी 55,335 कोटींचा निधी दिला होता। मात्र हा प्रकल्प पूर्ण होता होता तब्बल 61,000 कोटी रुपयांवर पोहोचलेला आहे। इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये राज्यातील 9,435 कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी तब्बल 12,71,295 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे। त्यातील 11,29,924 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 2 लॉक केलेला आहे। मे महिना यंदा नागपूरसह संपूर्ण विदर्भासाठी दिलासा देणारा राहिलेला आहे। एरवी 46 ते 47 अंश सेल्सिअसवर जाणाऱ्या कमाल तापमानानं यावेळी 43 देखील पार केली नाही। जवळपास संपूर्ण महिनाभर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातल्यानं तापमान सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी घटल्याचं दिसून आलं। पुणे शहरात शनिवारी बकरी ईद निमित्त गोळीबार मैदान परिसरात ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे। या परिसरात वाहतूक सुरळीत राहावी यासाठी तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत। आणि आता एक मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे आणि त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे पैसे देण्यात येत आहेत। त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे। आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा 1,827 कोटी 70 लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाला गेल्या 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षीची 7,317 कोटी रुपयांचा निधी कमी मिळालेला आहे। तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येते। कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या वतीनं भुसावळ तालुक्यात वांजोळा, गोजोरा आणि वराडसी इथे ड्रोन फवारणी प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं। पावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेकापनं केली आहे। मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिलाय।
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ इथे पोलीस विभागाच्या वतीनं बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, त्यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते। आईच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झालेल्या सिल्लोड तालुक्यातील एका व्यक्तीनं पत्नीसह मुलासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याला भेट देत पाहणी केली। शनिवार वाड्याच्या जतनासह संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। लाल कांद्याला सोलापूर बाजारात कमीत कमी 100 तर सरासरी 1000 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला। उन्हाळ कांद्याला सर्वाधिक अवकेच्या अहिल्यानगर बाजारात कमीत कमी 200 ते 1100 रुपयांचा दर मिळालाय। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या आवकेत मोठी वाढ दिसून आली आहे। बाजार समितीमध्ये 35,290 क्विंटल आवक झाली। सर्वसाधारण दर हा 6,268 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या आवकेत वाढ झाली असून दर काही ठिकाणी स्थिर तर काही ठिकाणी किरकोळ चढ उतारात दिसून आले। बाजारात 19,159 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे, तर 2,794 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय। बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या नीरा, देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। मे 2025 मधील अतिवृष्टीमुळे मागील वर्षीच्या जूनच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ झालेली आहे। भुसावळ हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पूर्णा नदीच्या खोऱ्यात 26 ते 30 मे दरम्यान एकूण 700 मिलीमीटर पाऊस पडला। यामुळे धरणात 67.4 दशलक्ष घनमीटर पाणी आवक झालेली असून साठा 58.35% वाढलेला आहे। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या विरोधात भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहे। 1,865 कोटी रुपयांच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। राज्यामध्ये आरटी अंतर्गत 2.24 ते 25 साठी पहिली ते 8वीच्या 4,79,435 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणासाठी शिक्षण विभागाने 176,92,29,000 रुपये मंजूर केल्याचं अहवालामधून समोर आलेलं आहे। मुंबई पोलिसांनी 9 किलो सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे। लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडल्यानं त्यानं सोनं घेऊन पळ काढला। सणासुदीच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। यापासून सुटका म्हणून कोकण रेल्वे रोरो सुरू करण्याच्या तयारीमध्ये असून यामुळे गाड्या आणि एसयूव्ही रेल्वेनं गावी नेता येतील। यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग केला जाईल, त्यामुळे लवकरच कोकण रेल्वेनं तुम्ही तुमच्या गाडीची वाहतूक करू शकाल। IRCTC कडून तब्बल 2.5 कोटी बोगस आयडी ब्लॉक केल्यानंतर आता रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ई-आधार व्हेरिफिकेशन आवश्यक करण्यात आले। तिकीट बुकिंग करण्यासाठी ई-आधार पडताळणी बंधनकारक करण्यात येईल। लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेच्या उपाययोजना तोकड्या असल्याचं पश्चिम रेल्वे मुख्यालयासमोरच्या चर्चगेट स्टेशनवरील स्टॉलला लागलेल्या आगीतून स्पष्ट झालं। यामध्ये कमर्शियल विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असून त्यांना रेल्वे महाव्यवस्थापकांचा धाक नसल्याचं त्यावरून सिद्ध होतंय। रेल्वेनं या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे। बसला आग लागण्याच्या घटना रोखण्यासाठी NMMT प्रशासनानं सर्व 165 इलेक्ट्रिक बसचं सुरक्षा ऑडिट सुरू केलंय। संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच बस मार्गस्थ करण्यास सुरुवात केली आहे। घटसोली आगारात बुधवारी 4 बस खाक झाल्या होत्या, याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते। दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळल्यानंतर भिंतीचा जो भाग कोसळला होता त्यामागची माती काढून त्यात सँड आणि नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खडकांचा वापर करून भिंत पुन्हा बांधण्यात येणार आहे। पावसानं उघडीप दिल्यानंतर हे काम करता येईल, मात्र काम संथ गतीनं सुरू आहे आणि काम हे संथ गतीनं चालेल असं पुरातत्व खात्यानं सांगितलंय।
विधी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांमध्ये बिहारच्या पाटणा शहरातील 4 विद्यार्थ्यांना 100% मिळाल्यानंतर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय। हा निकाल महाराष्ट्र सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आला होता। त्यामध्ये गैरप्रकार झाल्याची शक्यता लक्षात घेऊन आता संपूर्ण प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। राज्यात अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी यंदापासून 3 ऐवजी 4 फेऱ्या घेण्यात येणार असून व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश देखील गुणवत्तेच्या आधारेच देण्यात येणार आहेत आणि असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे।